ग्राहकांना न्याय, ग्राहकांना न्याय। काय विषय तुम्ही आज पोलीस स्टेशनला आलात? साहेब, गुरुवारी आम्ही या ठिकाणी MSEBला एक निवेदन दिलं की ज्या ह्या परिसरामध्ये नारंगा वारवाडी परिसरामध्ये जिथं न सांगता मीटर बसवलेत, ज्या एजन्सीने ज्या माणसांनी या ठिकाणी मीटर बसवलेत ते मीटर आपल्याला न सांगता बसवल्यामुळं या ठिकाणी पोलीस स्टेशननी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा। 47 ग्राहकांचा जो कलम आहे त्या कलमाअंतर्गत कोणत्याही ग्राहकाला न विचारता न विश्वासात घेता कोणत्याही प्रकारचं मीटर या ठिकाणी बसवता येत नाही। तरी पण या ठिकाणी हे अनेक जे ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत आणि बरेचशा ग्राहकांनी आम्हाला या ठिकाणी निवेदनं दिलेली आहेत राजे ग्रुपला की आम्हाला न सांगता आम्हाला न विश्वासात घेता या ठिकाणी आमचे परस्पर मीटर बसवलेले आहेत, तरी यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा असं लोकांची मागणी आहे। आणि असा एक ग्राहक आहे का की त्यांच्या घरी न विचारता मीटर बसवलेला आहे? येस, आमचा मित्र इथं प्रवीण मधुकर सोपळे हे शेटे आहेत, जबर शेख आहेत, इथं हे पण आहेत, जाधव पण आहेत, असे बरेच। नाव आहे बाबासाहेब जाधव, कुठे राहता? वारवाडी। तुमचं मीटर खराब झाला होता का? मीटर खराब नव्हता आमचा, आम्ही घरी नसतो, मी हॉटेलवर 5ला जातो पहाटे, घरी कोणी नसताना त्यांनी स्मार्ट मीटर बसवला, जुना मीटर काढून नेलाय। आम्हाला संध्याकाळी आलो समजलं की मीटर दुसरा बसलाय आपल्या इथं। तुम्ही वीज वितरण कंपनीला विचारलं, वायरमॅनला विचारलं? वायरमॅन म्हणले तुम्ही नव्हते, आम्ही बसून गेलो। म्हणलं विचारायचं होतं ना आम्हाला, ते म्हणले काय विचारू, आम्ही सगळ्यांनाच बसवणार आहे असं सांगितलं त्यांनी आम्हाला। तुम्ही साहेबांना भेटले, MSEBचे साहेब काय म्हणाले? MSEBचे साहेब असे म्हणले की आम्ही ग्राहकांना विचारूनच या ठिकाणी मीटर बसवलेत, परंतु ज्यावेळेस ग्राहकांबरोबर चर्चा झाली, ग्राहक ज्यावेळेस राजे ग्रुपच्या ऑफिसला आले त्या टायमाला ग्राहकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला विश्वासात न घेता या ठिकाणी आमची फसवणूक झालेली आहे, आम्हाला न सांगता या ठिकाणी मीटर बदली केले। हे ग्राहक तुम्ही MSEBच्या ऑफिसला का नेले नाही की साहेब हे शेतकरी आहेत किंवा ग्राहक आहेत त्यांचा मीटर परस्पर बसवलाय? त्या दिवशी आपण गेलतो त्या ठिकाणी, साहेबांनी आम्हाला थोडासा वेळ सांगितला होता, आता गुरुवारी दिले, आज सोमवार आहे, परंतु कोणत्याही प्रकारे त्यांचं उत्तर आलं नाही। साहेबांना फोन साहेबांचा आता या ठिकाणी साहेबांना आपण आता पहिले वाणी साहेब आपण या ठिकाणी पहिले या पोलीस स्टेशनला द्याच पहिलं ते काय म्हणतात बघा, जर ते तुमची कंप्लेंट तिकडे घेत असतील तर पोलीस स्टेशनला जायची पण गरज नाही। मग नाही, मुळात मुद्दा असा आहे की साहेब यांची फसवणूक झालेली आहे। मान्य, पण आम्हाला शासकीय लक्षात घ्या साहेब, आमचं म्हणणं कायद्यानुसार कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला या ठिकाणी त्या एजन्सीवरती त्या माणसावरती आम्हाला या ठिकाणी गुन्हा दाखल करायचा, कारण की त्या दिवशी साहेब काय म्हटले की आम्ही असं कोणाला सांगितलेलं नाही आणि आम्ही त्यांना सांगू की या ठिकाणी तुम्ही बसवू नका, परंतु आम्हाला त्यांनी फक्त ओरली सांगितलंय। नाही, मुदत वाढ नव्हती दिली साहेब त्यांना, ते म्हटले की मला थोडा वेळ द्या, वरिष्ठांबरोबर आम्हाला चर्चा करून द्या। विचारून द्या ना काय झालं? नाही झालं ना त्यांच्याबरोबर बोलणं, ते म्हटले आम्हाला आणखी वेळ द्या। आता काल सुद्धा त्यांच्याबरोबर ज्यावेळेस बोलणं झालं, फोन बंद असताना दुसऱ्या अधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालं, ते म्हटले साहेबांना थोडासा वेळ द्या। आता आपल्याला त्यांना काही वेळ द्यायचा नाही, त्यामुळं आज या ठिकाणी सगळे या ठिकाणी आलेले आहेत। आपण या ठिकाणी मोजकीच लोक या ठिकाणी बोलवले, तिने कायदा सुव्यवस्था ग्राहकांच्या कंप्लेंट साधारणतः आपल्याकडे 125 ग्राहकांच्या या ठिकाणी कंप्लेंट आलेल्या आहेत आणि अनेक लोकांनी आम्हाला या ठिकाणी फोनवरती सांगितलेलं आहे की उपस्थित आहेत त्यापैकी किती लोकांच्या मीटरचा प्रॉब्लेम आहे? या सगळ्याच लोकांचा मीटरचा विषय सगळ्यांची फिर्याद देणार आहे आणि सगळ्यांची फिर्याद देत असताना आम्ही या ठिकाणी फॉर्म तयार केलेला आहे की त्याच्यावरती त्यांचा ग्राहक नंबर आणि त्यांचं नाव आणि एकाच अर्जावरती या सगळ्यांचा आपण या ठिकाणी गुन्हा दाखल करून या ठिकाणी आपण घेणार आहोत साहेबांकडनं की बाबा तुम्ही याची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि संबंधित म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करा। आणि साहेब तुमच्या मार्फत मला ही विनंती करायची आहे, ज्यांच्यापर्यंत ही बातमी गेलेली नाही आहे की ग्राहकांचा अधिकार ग्राहकांना कळायला पाहिजे की आपल्याला कोणत्याही प्रकारचा स्मार्ट मीटर बसवायचा नाही। मुळात काय झालं माहिती की साहेब, या ठिकाणी हा मोठा भ्रष्टाचार आहे। ज्यावेळेस जे जुने मीटर आहेत ते 100% चांगले होते, यांनी काय केलं की यांचं कमिशन मिळावं, ते एजन्सीला 2 रुपये मिळावे असं एजन्सीचं हित असल्यामुळे एजन्सीने काय केले की मोठ्याल्यांची घरं भरण्यासाठी सर्वसामान्यांना हे बळजबरीने मीटर बसवतं। जुने मीटर अजिबात कोणाचे खराब झालेले नाही आहेत आणि मुळात जेव्हा मीटरच खराब झाला नाही तर नवीन मीटर बसवायचा काही संबंध आहे? शासनाचेच पैसे जातात आहे ना याच्यामध्ये, शासनाचे पैसे याच्यामध्ये जास्त आहेत। जे मीटर चांगले तुम्ही ते मीटर बदलत आहे, मग याचा अर्थ असा झाला की शासनाला सुद्धा याच्यामध्ये पैसे कमवायचे आहेत, अधिकाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये काहीतरी कमिशन ठरलं असेल किंवा ज्यांनी हे टेंडर घेतलंय त्याला या ठिकाणी 2 पैसे मिळणार आहेत, म्हणून हे सगळा काळा बाजार या ठिकाणी चाललेला आहे। तर आपण या ठिकाणी आता साहेब पुढं ठाणे अंमलदारांना या ठिकाणी या सगळ्या आमच्या सगळ्या माता भगिनी सगळे या ठिकाणी शेतकरी वर्ग आहेत, बाकीचे सर्वसामान्य लोक आहेत, हे त्यांचे काम सोडून सगळे या ठिकाणी आले आणि बाकीचे सगळे कामावरती आहेत आणि सगळे दिनदुबळी लोक आहेत। 300 रुपये 400 रुपये रोजाने कामाला जाणारी माणसं यांचे स्टेशनला सामूहिक एकत्र अर्ज देणार। हो, सामूहिक आता इथं जाऊन आता आम्ही त्याला अर्ज देणार। मीटर बदलणार आहेत ते काय म्हणजे MSEBचे कंत्राटी काम करणार किंवा MSEBचे काम करणार, बरोबर, ते
टेम्पररी कामगार आहे, टेम्पररी टेंडर आहे, तर त्यांचा कोणत्याही हो 100% आमचं म्हणणंच ते आहे की आम्हाला न विश्वासात घेता पोलीस स्टेशनला अर्ज द्या, चौकशीमध्ये काय होईल ते कळेल. चालेल. चला तुम्ही पुढे काय करणार? अधिकाऱ्यांसमोर ठेवणार, त्यानंतर मग पुढचं कार्यवाही होईल. धन्यवाद. या ठिकाणी ठाणे अंमलदार आमचे दाते मेजर यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि सर्व ग्राहकांच्या वतीने दातेसाहेब आम्हाला तुमची ही विनंती आहे की या जे कोणी अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत आणि जे ठेकेदार आहेत त्यांच्यावरती तुम्ही चौकशी करून गुन्हे दाखल करा. हे किती दिवसामध्ये तुम्ही यांच्यावरती गुन्हे दाखल करशाल एवढीच फक्त तुम्ही आम्हाला या ठिकाणी शाश्वती द्या. जर तुम्ही हे वेळेवरती जर केलं नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. सगळ्या जे सर्वसामान्य माणसं आहेत यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. कोण म्हणतं न्याय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. घाबरतात यायला. इथं सुद्धा आहे. आता हे इथं नसतं ठेवलं, बाहेर ठेवलं असतं अजून लोक आले असते. साहेब आज या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनला आपण ज्या कार्यक्रमासाठी आलात, आपण सगळे हे माझे सर्वसामान्य शेतकरी आहे. भरपूर जणांनी आम्ही फक्त एक मेसेज केला, त्या मेसेजवर एवढे फोन आले सकाळपासून. मागणी काय? आज आमची मागणी एकच आहे का नारायणगावमध्ये MSCBला जे आम्हाला कुठल्याही प्रकारचं इंटिमेशन न देता जे मीटर बसवले जातात तर ते मीटर बसू नका यासाठी ऑलरेडी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ज्यांनी बसवलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी आम्ही या ठिकाणी अर्ज केलेला आहे. साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे 2-3 दिवसात आम्ही या गोष्टी चौकशी करू आणि ज्यांनी बसवलेत त्यांच्यावर आम्ही कायदेशीर गुन्हे दाखल करू.